हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे छानच असाल. तर तुम्ही बघू शकता मी इथे केसांवरती काहीतरी मॅजिक केलेलं आहे. हे तुम्हाला दिसत आहे, पण काय केलेलं आहे हे तर दिसत नाहीये. तर चला तुम्हाला सांगते मी इथे केसांवरती कुठलं मॅजिक ट्रीटमेंट इथे केलेली आहे. आज मी तर हे ट्रीटमेंट करून खूप जास्त खुश झालेले आहे. आणि जर तुम्हालाही खुश व्हायचं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा किंवा व्हिडिओ अपलोड करेल त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि तुम्ही बघू शकता मी इथे हे रिझल्ट अचीव केलेले आहेत. तर हे रिझल्ट मी कशा पद्धतीने अचीव केलेले आहेत, तर मी इथे प्रोटीन ट्रीटमेंट केलेली आहे. तर आता तुम्ही विचार करत असाल प्रोटीन ट्रीटमेंट म्हटलं की ही पार्लरमध्ये गेली असेल आणि काहीतरी केमिकल बेस यूज केलेला असेल केसांवरती. तर नाही, अजिबात नाही. मी हे कुठेही पार्लरमध्ये गेलेली नाही आहे, कुठल्याही केमिकल ट्रीटमेंटचा मी इथे यूज केलेला नाही आहे. फक्त घरामध्ये 3 वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्या तिन्ही वस्तू मी माझ्या केसांवरती अप्लाय केलेल्या आहेत. तर त्या 3 वस्तू कुठल्या आहेत आणि प्रोटीन ट्रीटमेंट मी ह्याला का म्हणत आहे, याच्यामध्ये असे कुठले इन्ग्रेडियंट आहेत ते सर्व मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर ह्याचे रिझल्ट मी तुमच्याबरोबर आधी शेअर केलेले आहेत. तर तुम्हाला ह्याचे रिझल्ट कसे वाटले ते देखील नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. चला तर मी ते 3 इन्ग्रेडियंट कुठले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर सर्वात अगोदर मी इथे एक बोल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे 3 एग घेत आहेत. तर एग म्हटलं की तुम्हाला कळलंच असेल की कुठली ट्रीटमेंट मी इथे करत आहे, प्रोटीन ट्रीटमेंट. एग म्हटलं की पूर्ण प्रोटीन ह्याच्यामध्ये येतं, हे सर्वांनाच माहिती आहे. तर फक्त एग घेतल्याच्या नंतर प्रॉब्लेम काय होतो की खूप जास्त स्मेल येते. तर जर तुम्हाला स्मेलचा इश्यू असेल किंवा तुमच्या घरामध्ये अंड्याला परमिशन नसेल, मग मी घरात अंडे यूज करू देत नाही, तर त्याऐवजी तुम्हाला मी इथे ऑप्शन देत आहे की सेम तुम्हाला हाच रिझल्ट जर हवा आहे तर तुम्ही ह्याच्याऐवजी एक बनाना घेऊ शकता. कुठला बनाना घ्यायचा आहे, तर जो खाण्यासाठी आपण यूज करतो तशाच पद्धतीने बनाना घ्यायचा आहे. खूप जास्त पिकलेला नाही आणि खूप जास्त कच्चाही नाही. जो की आपण खाण्यासाठी यूज करतो तोच बनाना आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर मी इथे 3 अंडी यूज केलेली आहेत. तर तुम्ही बनाण्याचं रेशो तुमच्या केसांच्या लेंथच्या अकॉर्डिंग ठरवू शकता. जर तुमचे केस खूप जास्त लॉंग असतील किंवा थिक असतील तर तुम्ही इथे 2 बनाना घेऊ शकता किंवा एक घेतला तरीही सफिशियंट आहे, जर तुमची लेंथ खूप जास्त नाही आहे तर. आणि ह्याच्यामध्ये आपला नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे तो आहे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइलच का, तर इथे मी हे खूप जास्त लायटर ऑइल आहे म्हणून मी ते हे यूज करत आहे. जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल किंवा आल्मंड ऑइल हे दोन्हीपैकी कुठलेही ऑइल घेऊ शकता. आणि जर ऑलिव्ह ऑइल असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलच घ्या. त्यानंतर आपण इथे ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे हनी घेण्याचं कारण काय आहे, तर आपल्या केसांमधून जे मॉइश्चर निघून गेलेलं आहे ते मॉइश्चर मिळवून देण्याचं काम इथे आपल्याला हनी करणार आहे. तर काही लोकांचा गैरसमज असा असतो की हनीमुळे आपले केस व्हाईट होतात, तर असं काहीही नसतं. जे की हनी ऑक्सिडाइज झाल्याच्या नंतर हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतं आणि त्यामधून ते ब्लिचिंग प्रोसेस तयार होते. तर ती ब्लिचिंग प्रोसेस खूप कमी प्रमाणात असते, तर ती केसांना अजिबात व्हाईट करू शकत नाही आपल्याला. तर त्यामुळे तुम्ही बिंदास होऊन हे हनी इथे यूज करू शकता. जे आपण हनी खाण्यासाठी यूज करतो तेच हनी आपल्याला इथे घ्यायचं आहे, 1 टेबलस्पून. आणि मी इथे 3 अंडी घेतलेली आहेत. अंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, तर त्यामुळे आपल्याला इथे फक्त महिन्यातून एकच वेळा हे प्रोटीन ट्रीटमेंट आपण करू शकतो. जर तुमचे केस खूप जास्त रफ झालेले आहेत तरीही तुम्ही हे एकच महिन्यामध्ये एकदाच यूज करायचे आहे, पूर्ण महिन्यामध्ये. तर ही ट्रीटमेंट आपल्याला 1 मंथमध्ये 1 ॲप्लिकेशन एवढंच ठेवायचं आहे ह्याचा रेशो. तर जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात केलं तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं आपल्या केसांना. तर काय असतं माहिती आहे का, काही काही लोकांना सवय असते की ह्याचे रिझल्ट खूप जास्त छान मिळाले तर चला आपण ही 15 दिवसातून एकदा ट्राय करूया. तर असं चालणार नाही, कारण ह्याच्यामध्ये हाय डोस ऑफ प्रोटीन आहे. त्यामुळे आपल्याला 1 मंथमध्ये एकदाच ही ट्रीटमेंट करायची आहे. कितीही सुंदर तुम्हाला केस मिळालेत आणि तुम्हाला ह्याचे रिझल्ट खूप आवडलेले असले तरीही, कारण
नंतर तुम्ही परत व्हिडिओमध्ये येऊन म्हणणार की आम्हाला ह्याचे रिझल्ट तर खूप छान मिळाले होते, पण आम्ही हे 1 महिन्यामध्ये 2 वेळा ट्राय केलं तर आम्हाला आमच्या केसांवरती हे प्रॉब्लेम आले आणि ते प्रॉब्लेम आले. तर त्यासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगत आहे की 1 महिन्यामध्ये एकदाच हे आपल्याला यूज करायचं आहे, परत परत सांगत आहे. तर आपण इथे छान असे आपली फर्स्ट स्टेप काय असणार आहे, तर आपले केस डिटँगल करून घेणे. सगळ्यात अगोदर आपल्याला ही स्टेप फॉलो करायचीच आहे. कुठलाही हेअर मास्क अप्लाय करायचा असू द्या किंवा हेअर ऑइलिंग करायची असू द्या, तर सर्वात अगोदर आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे की आपल्या केसांना डिटँगल करून घ्यायचं आहे पूर्णपणे व्यवस्थित. 2 पार्टिशन करून मी इथे हेअरला डिटँगल अगोदर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी हा हेअर मास्क ॲप्लिकेशनसाठी आधी हातामध्ये हँड ग्लोव्ज घालून घेणार आहे. जर तुमच्याकडे हँड ग्लोव्ज नसेल तर तुम्ही ब्रशच्या देखील सहाय्याने हे ॲप्लिकेशन करू शकता. जर तुम्हाला हातांमध्ये स्मेल येण्याचा इश्यू होत असेल तर. जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने देखील यूज करू शकता. जसं की आपण हिनाचं ॲप्लिकेशन करतो त्याच पद्धतीने आपण हाताने हे हेअर मास्क अप्लाय करायचं आहे. तर मी इथे दोन्ही हातांमध्ये हँड ग्लोव्ज घालून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हँड ग्लोव्ज घातल्याच्या नंतर आपल्याला एक एक सेक्शन घ्यायचं आहे आपल्या केसांचं आणि सेक्शन वाईज पूर्ण केसांच्या स्कॅल्फपर्यंत आणि पूर्ण लेंथपर्यंत आपल्याला हे ॲप्लिकेशन करायचं आहे. जेणेकरून आपण स्कॅल्फला सगळ्यात अगोदर व्यवस्थित ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले स्कॅल्फ हेल्दी राहिलं तरच आपले केस हेल्दी राहतील. जेवढं तुम्ही स्कॅल्फ स्वच्छ ठेवाल तेवढं आपले केस हेल्दी राहतात. आणि जर तुमच्या स्कॅल्फवरती कुठलंही डिपॉझिशन असेल, डॅन्ड्रफ झालेलं असेल तर त्यामुळे काय होतं, आपले केसांचे जे रूट्स असतात त्या वीक व्हायला लागतात आणि केस आपल्या मुळापासून तुटायला लागतात, निघायला लागतात, केस गळायला लागतात. तर त्यामुळे आपण सगळ्यात अगोदर हे लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला इथे स्कॅल्फ आपलं हेल्दी कसं राहील हे आपण काळजी घ्यायची आहे. हेल्दी स्कॅल्फचं जे डेफिशियन्सी आहे ती आपण इथे अंड्याने पूर्ण करू शकतो. त्यामुळे काय होतं, आपल्या केसांना जे प्रोटीनची कमी झालेली असते ती पूर्णपणे मिळते आपल्या स्कॅल्फवरती. तर पूर्ण आधी स्कॅल्फवरती लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पूर्ण लेंथवरती आपल्याला हे लावून घ्यायचं आहे अंड्याचं जो आपण हेअर मास्क तयार केलेला आहे. तर आपण पूर्ण केसांवरती अप्लाय केल्याच्या नंतर आपल्या जे क्युटिकल्स आहेत ते इथे नरिशमेंट मिळणार आहे आपल्या क्युटिकल्सला. जे आपल्या केसांची वरती एक लेअर असते, आपल्या केसांमध्ये 3 लेअर असतात, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण आपल्या केसांच्या 3 लेअर असतात. जर वरची जी लेअर आपली ओपन झालेली असेल तर त्याने काय होतं, आपल्या केसांमध्ये रफनेस, ड्रायनेस आणि स्प्लिटेन्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो आणि त्यामुळे आपले केस मधातून ब्रेकेज होतात. तुम्ही कधी जर वेणी घातल्यावर तुम्हाला कळत असेल की वरती आपली छान अशी मोठी वेणी येते आणि त्यानंतर खाली जसं जसं आपण वेणी घालत येतो तशी आपली वेणी पातळ व्हायला लागते. तर त्याचं कारणच हे आहे की आपल्या केसांमध्ये जो ड्रायनेस येतो, क्युटिकल्स आपले डॅमेज होतात, त्यामुळे मधातून आपले केस तुटायला लागतात. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असेल, जे खेचून खेचून आपले केस विंचरतात त्यांना त्यांचे केस असे मधातून तुटतात बघा. त्यामुळे हा इश्यू व्हायला लागतो आणि इक्वल आपली अशी वेणी येत नाही. वरती छान अशी जाड वेणी येते आणि खाली जशी जशी आपण वेणी घालत येऊ तशी तशी पातळ होत जाते. तर हा त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण अंड्याचा जो आपण हेअर मास्क तयार केलेला आहे तो व्यवस्थित असा पूर्ण केसांच्या टिप्सपर्यंत, लेंथपर्यंत लावून घ्यायचा आहे, जेणेकरून जे काही ब्रेकेज आपल्या केसांमध्ये झालेलं आहे त्यांना देखील प्रोटीन मिळेल, त्यांना देखील हे मॉइश्चर मिळणार आहे केसांना आणि त्यानंतर हे आपले ब्रेकेज जे केस होत आहेत ते होणार नाहीत. त्यांना भरपूर असं प्रोटीन छान मिळालेलं आहे, त्यामुळे ते तुटण्याचा विचारच करणार नाहीत. त्यांना आपण हे मास्क लावून हे सांगणार आहोत की अशा पद्धतीने छान राहायचं आहे आणि छान ग्रो करायचं आहे, मधातून ब्रेकेज व्हायचं नाही आहे केसांना, हे कळणार आहे ह्या मास्क लावल्याच्या नंतर. आणि जे स्प्लिटेन्सचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना झालेला असतो तर तो देखील इथे मिनिमाइज व्हायला लागेल. जर तुम्ही ट्रिमिंग करत नसाल केसांची तर 3 महिन्यातून एकदा नक्की ट्रिमिंग करा, म्हणजे हा जो काही तुम्हाला प्रॉब्लेम होत आहे स्कॅल्फवरती
सॉरी स्कॅल्पवरती नाही, लेंथवरती जो काही तुम्हाला स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम होतो दोन तोंडी केसांचा, तो होणार नाही. 3 महिन्यामध्ये एकदा थोडे थोडे केस तुम्ही ट्रिम करा. जर तुम्हाला ट्रिमिंग पार्लरमध्ये जाऊन करण्याची भीती वाटत असेल तर घरगुती पद्धतीने घरातच आपण स्वतःच आपले केस कसे ट्रिम करू शकतो ह्याच्यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो देखील तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आणि आपल्या मनाने आपल्याला किती केस कट करायचे आहेत ते देखील आपण ठरवून कट करू शकतो. तर ट्रिमिंग केल्यामुळे आपले स्प्लिट एंडचा जो काही इश्यू आहे तो देखील सॉल्व्ह होतो. आणि ट्रिमिंग केल्याने काय होतं, आपले हेल्दी हेअर ग्रोथ होत राहतात. तर आपला इथे मास्क पूर्ण केसांवरती अप्लाय करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या हेअर मास्कमुळे काय होणार आहे की थोडासा स्मेलचा इश्यू होणार आहे आपल्याला. ज्यांनी बनानाचा यूज केलेला आहे त्यांना अजिबात स्मेलचा इश्यू होणार नाही, पण ज्यांनी एगचा यूज इथे केलेला आहे त्यांना स्मेलचा खूप जास्त इश्यू होणार आहे. तर काळजी करू नका, फक्त हा अर्ध्या तासासाठी आपल्याला सहन करायचा आहे स्मेल, कारण हा मास्क आपल्याला खूप जास्त वेळ ठेवायचा नाहीये. हाय डोस प्रोटीन ऑफ आहे हा, तर फक्त अर्धा तास आपल्याला ठेवायचा आहे, ज्याने की आपल्याला केसांना भरपूर सारं प्रोटीन ते अर्ध्या तासामध्ये देतं. तर इथे पूर्ण केसांवरती हा मास्क अप्लाय करून झाल्याच्या नंतर ह्याचा आपल्याला एक छान असा बन बांधून घ्यायचा आहे. तुम्ही 1 किंवा 2 असे वेगवेगळे बन बांधून घेऊ शकता. आणि ह्याला छान असं शॉवर कॅपने कव्हर करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून काय होईल की आपले केस ड्राय होणार नाहीत. ड्राय जर झाले ना केस तर आपले खूप जास्त तुटतात वॉश करताना देखील आणि नंतर केस विंचरताना देखील. तर तो प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागू नये म्हणून आपण इथे शॉवर कॅपचा यूज करायचा आहे, जेणेकरून आपले केस ड्राय होणार नाहीत, सुकणार नाहीत. आणि सुकले नाही तर ते तुटण्याचाही काही इश्यू येणार नाही. त्यामुळे छान असा हेअर बन बांधून घेऊन आपण इथे शॉवर कॅप लावून घेणार आहोत. तर मी जी शॉवर कॅप लावून घेतलेली ती क्लिप आहे ती बहुतेक माझ्याकडनं डिलीट झालेली आहे, त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवू शकले नाही. तर असो, मी इथे शॉवर कॅप लावून घेतलेली आहे आणि अर्ध्या तासानंतर मी माझे केस जे आहेत ते वॉश करून घेतलेले आहेत. आणि हेअर वॉश झाल्याच्या नंतर मी हा तुमच्याबरोबर जो रिझल्ट शेअर केलेला आहे तो हेअर वॉशच्या नंतरचाच आहे. आणि मी ह्या रिझल्टने खूप खुश झालेले आहे. अतिशय अमेझिंग रिझल्ट इथे मला मिळालेले आहेत. तर हे रिझल्ट मिळाल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल की जो स्मेल आम्हाला अंड्याचा येत होता त्याला देखील तुम्ही विसरून जाणार आहात, जे की रिझल्ट आपल्याला इथे मिळणार आहेत त्याच्याने. तर असे सुंदर रिझल्ट मिळवण्यासाठी हा हेअर मास्क नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्याच्या नंतर परत येऊन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला परत यायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला ह्याचे रिझल्ट कसे वाटलेले आहेत. तर मला तर खूप जास्त आवडलेले आहेतच, पण मला बघायचं आहे की माझ्या फॅमिलीमध्ये कुणाकुणाला ह्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळालेले आहेत. तुम्ही माझ्याबरोबर ह्याचे रिझल्ट शेअर करू शकता आणि तुमच्या एक कमेंटमुळे अजून बऱ्याचशा लोकांना ह्याचे यूज करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.